माझी 10वी झाल्यानंतर त्यांनी बघितलं की माझा संगीताकडे कसा कल आहे आणि हा काहीतरी तळमळणी करायचा प्रयत्न करतोय. कारण ते असं सहजासहजी कोणाला शिष्य म्हणून घ्यायचे नाही. बाबा नेहमी म्हणायचे की तुमचं लग्न ठरायला किंवा मंगळागौरीमध्ये तुम्ही गाणार म्हणून आम्ही गाणं शिकवणार नाही. ज्यांनी ते व्रत घेतलं असेल की आयुष्यभर संगीत करायचं किंवा त्या मार्गाने जायचं त्यांनाच ते शिकवायचे. तिथे नातंही आड यायचं नाही. नाही, अजिबात नाही. नातं तर कुठेच आड यायचं नाही. तर त्यांनी हे बघितलं आणि आईनी पण माझ्या आईचा फार मोठा वाटा आहे. कारण तिने मला उद्युक्त केलं किंवा एनकरेज केलं की तू ही परंपरा चालवली पाहिजेस म्हणून. त्यामुळे तिने सांगितलं आणि त्यांनी बघितलं की हा आता खरंच काहीतरी मनापासून करायला बघतोय किंवा साधना करायचं करतोय. तेव्हा मग बाबांनी मला माझा शिष्य म्हणून स्वीकार केला असं म्हणेन मी.